वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा ज्या भाषेनं तुम्हा आम्हाला गोडवा दिला ही मराठी मायबाली भाषा आपली ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखातून निघालेली मातृभाषा ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या क्रिकेट खेळायला वेळ लावला या टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार आज रायगडच्या तलोजे मजकूर क्रीडा नगरीमध्ये आणि तुमच्या आमच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा अल्ला तमाम लढके क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सर स्वागत करू आणि जाऊयात या क्रिकेटच्या भव्य दिव्य शामियानाकडे आणि तुम्ही पहिली मॅच पाहताय सिद्धिविनायक कोपर आणि त्यांना फाईट करतीये सिद्धी करवले या दोन टीम मध्ये दोन पंच ऑफिशियल आमचे रवाना होत असताना आज आमच्या सोबत याच गावचा याच मातीची एक बुलंद होतो अर्थातच हिंदी मराठीची साईजीराजे तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू एमटीसी स्पोर्ट आमच्या सोबत सागर फराड आमचे जवळचे मित्र तुमचं देखील स्वागत करू डीजे तुमचं देखील स्वागत करू आणि गुणलकीच्या भूमिकेमध्ये आम्हाला जोडलेत तेजस तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात आणि रोहन राजे या दोन्ही स्कोररचं मनपूर्वक स्वागत करू आणि जाऊयात लगेचच या पहिल्या सामन्याकडे हे लक्षात घ्या 5 षटकांची मॅच प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं 25 मिनिटांचा कालावधी 4 षटकं 20 मिनिटात तुम्हाला फेकणं गरजेचं आहे आणि 10:33 आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये मॅचला सुरुवात करूयात सलामीची जोडी मैदानामध्ये अक्षय पाटील आणि विकी पाटील बंधू मैदानामध्ये आणि पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाजीवरती अमोल पाटील वर्सेस पाटील असा बॅटल तुम्ही पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्ही पाहताय चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम हे दोन पंच आमचे तुम्ही पाहताय सामन्याला आपण सुरुवात करूयात 10:34 बघा लक्षात घ्या 10:34 आपण सामन्याला सुरुवात करतोय विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शोधो क्रिकेट दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा फ्रंटचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन आणि पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला अमोल पाटील समोर अक्षय साठी बाटसातला कडा बॉल मागे झाला फर्स्ट स्लिपला पकडलाय झेल पहिल्याच बॉल वरती विकेट इथे मात्र पतन झेल पकडलाय का अशा गोष्टींची चर्चा होतीये नक्की फलंदाज बाद आहे का आणि इथे तुम्ही पाहता अक्षय पाटील पहिल्याच बॉल वरती फर्स्ट स्लिपला आणि फलंदाज झाला बाद लागणारा पहिला धक्का सिद्धी करवल्या टीमला तर नक्कीच महाराजांचं तुम्हाला नवी प्रेरणा नवी उजाला देईल आणि हे असं संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगुणताना तुम्ही पाहताय सकाळच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून अमोल पाटीलला पहिली विकेट कॅरी झाली अक्षयला बाद केलं कॉन्फिडन्स खूप वाढला असावा नवीन फलंदाज बंटी मैदानामध्ये आलाय अडवा बॅट न खेचायचा होता पडल्यानंतर बॉल खाली याला बीट केलं बंटीला डॉट बॉल आला पहिल्याच बॉल वरती अक्षय पाटीलची विकेट अमोलला कॅरी झाली फर्स्ट टिपला फिल्डर तुम्ही पाहिले तिथे झेल पकडला अक्षय पाटील चांगला झेल कॅरी केला फर्स्ट स्लिपला P1 चं हे पहिलं षटक पॉवर प्लेचं तुम्ही पाहता 5 षटकांची मॅच षटकातील पुढचा बॉल
आडव्या बॅटनं बॉल उडवला, उंच गेलाय, झेलची शक्यता, फिल्डर तिकडे मात्र पोहोचलेत आणि त्यानंतर झेल झाला, जमिनीला दान, थ्रो थोडा खराब आला, याचा फायदा लगेचच धावा धावपलकावरती 2 स्कोर पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती बंटीनं 2 खेळला सुरुवात केली आणि संघ जाऊन पोहोचला सिद्धी करवले धावा धावपलकावरती 2 या कड्यावरती. अक्षय पाटीलची पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर बंटी आला, डॉट बॉल केला, त्यानंतर 2 खेळायला सुरुवात केली. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं असं ब्रीद वाक्य. झेल जरूर सोडलाय तिथे फिल्डर कुमारनं आणि या झेल नंतर बंटी कशा रीतीने अटॅक करेल. यो मेसा डेफिनेटली बॅट सातला कडा, त्यानंतर यस्त्याना वेद फलंदाज बाद आणि लागणारा सिद्धी करवले टीमला हा दुसरा धक्का. राजे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. धक्का आणखीन एक लागला, दुसरा फलंदाज बाद झाला बंटीच्या स्वरूपात. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली अक्षय पाटीलची, त्यानंतर विकेट मिळाली बंटीची. धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती आतापर्यंत तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती अमोल पाटील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करत असताना तुम्ही अमोलला पाहताय. बंटीचा झेल सोडला असं वाटलं बंटी अटॅक करेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बंटी पाटील, लेफ्ट हँडर आहे बंटी मैदानामध्ये आला. त्याच्या जोडीला तुम्ही विकी पाटीलला पाहताय जो सलामीला गेला. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्ही पाहताय तटिया सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर मिड विकेटला, त्यानंतर लॉंग ऑफला तुम्ही पाहता 2 बॉलचा खेळ शिल्लक. बंटी 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी तुम्ही पाहता. किती धावा येतील, विकेट लवकर गेल्यात. पॉवर प्लेचं हे षटक खूप चांगल्या रीतीनं गोलंदाजीवरती करत असताना तुम्ही पाहता सिद्धिविनायक कोपर टीमचा हा गोलंदाज. टीम बेटिंग कमी करा बघा, वेळ कमी घ्या कोपर टीम प्लीज, लक्ष असू द्या, वेळ कमी घ्या. धावा धावपलकावरती 2 या कड्यावरती 2 बॉलचा खेळ शिल्लक. लेफ्टी आहे समोर फलंदाज, क्रिकेटमध्ये लेफ्टी खूप घातक असतो असं म्हटलं आणि त्याच्यानंतर चर्चा देखील करतोय. अमोल पाटीलची चर्चा करत असताना तुम्ही पाहता फिल्डरची रचना, कशा रीतीने बॉल फेकतील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण एक्स्ट्रा कव्हरला दन 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 करत चालला आणि आजच्या दिवसातील सकाळ सत्रातील पहिला चौकार आला बंटी पाटीलच्या बॅटमधनं. याचा फायदा उचलत असताना बंटी तुम्ही पाहता लेफ्टी एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार पाहिला. चौकारनं स्कोर 6 वरती. आडवा बॅटने खेचलाय, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं सीमा पार लागोपाठ आला. दुसरा पलटवार चौकार
कॅप्टन न केला P2च्या दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला आता 3 फिल्डर बाहेर पाहायला भेटतील या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा धावपलकावरती 10 वरती स्कोर थांबला रोशन आला विकी पाटीलला तुम्ही स्ट्राईक इनला पाहता एक जबरदस्त अष्टपैलू विकी आणि त्याच्या सोबतीला बंटीला तुम्ही पाहताय का बंटीने सुरुवात केली एक्स्ट्रा कव्हरला त्यानंतर स्क्वेअर लेगला लागोपाठची 2 चौकार शेवटच्या बॉलवरती आले खूप चांगले बॅटिंग करत असताना स्कोर होतोय या मैदानावरती षटकातील पुढचा अर्धा पाटनं बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेने वेगानं फिल्डर धावतोय मेन विकेटचा फिल्डर जोपर्यंत येणार तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतायत त्या दोन विकीनं केली सुरुवात आणि संघ जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 12 या कड्यावरती 12 रन स्कोरबोर्ड वरती P2चं हे दुसरं षटक प्रगतीपथावरती ऑफ स्टॉपला मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही 22च्या स्वरूपात एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 13 धावा धावपलकावरती 13 रन स्कोरबोर्ड वरती बंटी आला आता बॅटिंग साठी ज्याच्या बॅटमधनं शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहिले अमोलच्या विरोधात आणि तो आता आला बॅटिंग ट्रॅक वरती या दुसऱ्या षटकामध्ये येईल का लागोपाठचा तिसरा चौकार बंटीच्या बॅटमधनं रोशन पाटीलचं हे षटक खूप महत्वाचं आहे तो देखील तेवढ्याच चांगली गोलंदाजी करतो P2च्या दुसऱ्या षटकामध्ये आडव्या बॅटनं बॉल खेचायचा होता बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक काय झेल पकडलाय झेल संपलाय बंटी पाटीलचा खेळ रोशनला मिळतीय विकेट आणि लागणारा सिद्धी टीमला हा तिसरा धक्का वरती तुम्ही पाहता 13 वरती 3 षटकातील 2 बॉल चा खेळ अजूनही शिल्लक आहे मुकेश आला बॅटिंग करण्यासाठी मुकेश पाटील 5व्या क्रमांकावरती 13 वरती 3 धक्के फटका चांगला बॅकफुटला बनवून जागा बनवली एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉडी लाईनच्या दिशेने फिल्डर बीट करून सीमा पार आलाय चौकार 4 बॅकफुटला गेला त्यानंतर पंच हा तीन एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला मुकेशच्या बॅट मधनं 4 रन स्कोर 17 वरती खालीला बीट करून गेला बॅट्समन मुकेशला आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय षटक क्रमांक संपलं जात आहे दुसरं P1 P2 षटक क्रमांक संपलं धावा धावपलकावर तुम्ही पाहता सिद्धिकर टीमची नाणेफेकी हरल्यानंतर 17 वरती 3
8.50 सरासरीने 17 धावा स्कोरबोर्ड वरती P2 मध्ये कमी धावा खर्च केल्या सिद्धिविनायक कोपर टीमच्या बाजूने पहिल्या षटकाचा विचार केला अमर पाटीलला बॉलिंग ट्रॅक वरती ज्याने धावा खर्च केल्या 10 महत्वाच्या 2 विकेट त्याला मिळाल्या त्यानंतर रोशन आला जबच्या बॅटमधनं बंटीच्या 2 चौकाला तर लगेचच रोशननं त्या षटकामध्ये बाद केलं आणि धावा धावपलकावरती 17 तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रितेश पाटील विखुरलेलं तुम्हाला आता क्षेत्ररक्षण पाहायला भेटणार आहे पहिल्याच बॉल वरती उडवला बॉल समोरच्या दिशेने चालला लॉंग ऑन सीमा पार ठोकला प्रितेश पाटील स्वागत केलंय षटकारानं सीमा पार षटकार राऊंड प्रितेश कबॉन त्याच्यावरती अटॅक झाला विकी पाटील जास्त शांत बसणार नाहीये आणि त्यानं सांगितलं जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात पहिल्याच बॉलवरती षटकार पाहिला आडवा पाटनं बॉल चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ आणि तिथे फिल्डर या बॉलवरती मिळतीये ती सिंगलच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल खेचला फटका चाललाय सरळ बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ द फार या ओव्हर मधला हा दुसरा षटकार ठोकलाय षटकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 30 या आकड्यावरती स्कोर येतोय का बॅटिंग दर्जेदार चालू आहे जसा प्रितेश पाटील आला त्याच्यावरती अटॅकला सुरुवात केली आहे प्रितेश पाटील इथे मात्र फलंदाजांना बाद करेल का षटकातील पुढचा बॉल आणि किडक उडवलाय समोर चालला बॉल मिस टायमिंग फटका बसलाय जेल घेतला लॉंग ऑफच्या फिल्डरनं कॉलिंग ही खूप गरजेचं होती लॉंग ऑफचा फिल्डर जवळ आला कॉलिंग दिली नव्हती कॅच कॅरी केले विकेटचा पदर लागणारा चौथा धक्का 30 वरती त्याच्यानंतर मुकेशला देखील बाद केलाय 6व्या क्रमांकावरती ओमकार पाटील बॅटिंग साठी सज्ज झाला षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल 4 मध्ये 13 धावा खर्च केल्यात थोडा महागडा 1 विकेट नक्की मिळाली प्रितेशला आडव्या बॅटनं बॉल चाललाय तुम्ही पाहता फिल्डर वेगानं आला स्क्वेअर लेग वरनं दुसरी धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना 32 धावा धावपलकावरती आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न लेग स्लिपला बॉल तुम्ही पाहता विकेट कीपर बीट झाला या बॉलवरती मिळतीये एकदा बाटकत होते एका धावेच्या बरोबरीने षटक संपलं जात आहे ते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावा धावपलकावरती 33 चौथ्या षटकात सुरुवात पुन्हा एकदा रोशन आला यॉर्कर लाईटचा बॉल त्याला खोदून काढला लॉंग ऑफला फिल्डर तुम्ही पाहताय प्रितेशला या बॉलवरती मिळतीये सिंगल न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 34 या आकड्यावरती
रोशनला पुन्हा एकदा आमंत्रित केलं, ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्या. इकॉनॉमिक्स खूप छान राहिलं. आमंत्रित केलं, त्याच्यावरती अटॅक झाला, बॉल झाला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं आउट ऑफ दी फार, ठोकला विकी पाटीलनं हा षटकार. की पाटीलचा तडाखा पाहिला. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर येतोय 40 वरती. विकी खेळतोय जो सलामीला आला का बॅटिंग, ज्याच्या बॅट मध्ये 2 षटकार आलेत. चांगली बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय. आणि किडे उडवला, उंच गेला, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, प्रॉपर टायमिंग इथे मिस टायमिंग झाला. मन विकेटला पकडला येईल. संपला मैदानावरती विकी पाटीलचा खेळ. अटॅक झाला, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, बॉर्डर लाईनच्या बाहेर ठोकला षटकार. वरती आक्षेप घेतला. 4 चेंडू. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 46 रन. बादशाह पट्ट्यामध्ये लांबच पल्ल्याचा षटकार पाहिला, कट केला, बॉल चालला डीप कव्हर पॉइंट, सीमा रेषेसोबत वार्ताहर करत असताना ठोकलाय षटकार. नंतर नेत्रदीपक फटका चौकार 4. होता बॅकफुटला गेला बॉल, डीप कव्हर पॉइंटला डेंटल डिफिकल्ट टच होता हा अश्विन बडवीच्या बॅट बंद. चौकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 50 सिद्धी करवले टीमच्या. 50 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. फुल टॉस, त्याच्यावरती अटॅक झाला, मिस्टामिक फटका बसला, पकडला येईल. संपला मैदानावरती अश्विन बडवीचा खेळ, विकेटचं पतन.
त्याला गोलंदाजीसाठी विघ्नेश पवार. आडव्या बॅटनं बॉल खेचला. बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं. एक केले, दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती 52. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच खुटारी त्यांना फाईट करणारे मांगरुल या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच टॉस साठी आपण मांगरुल टीमचा कॅप्टन आणि खुटारी टीमच्या कॅप्टनला विनंती इनिंग विनर आपण टॉस करू या दोन टीम मध्ये. षटकार देईल पुढचा बॉल. लाईन फावी लागेल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 53. विघ्नेशचं हे षटक किती धावा खर्च होतील या षटकामध्ये. लाईन पुन्हा एकदा तुम्ही पाहता. विकेट कीपर पीठ, त्यानंतर फिल्डर फर्स्ट टीपला पीठ. बॉलला स्टॉप केलं जात आहे. तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात. वाईट +2 या 3 धावा 3 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती पुढे जात असताना 56 रन स्कोरबोर्ड वरती. 56 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. थांबला, त्यानंतर फटका सजवला. बॉल चाला बॉर्डरी लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट. ठोकलाय षटकार. धावा धावपलकावरती 2 ओव्हर मध्ये 17 अशा वाटल्या धावा येतील की 50 पार होतील का. त्यानंतर का बॅटिंग केली विकीनं, त्यानंतर बॅटिंग केली मुकेशनं, त्याच्यानंतर बॅटिंग ओमकारनं केली आणि आता करतोय आणखीन एक चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लागोपाठचा दुसरा षटकार. तिसरा येईल का लागोपाठचा. बॉल चाला बॉर्डरी लाईनच्या बाहेर. लॉग ऑफ सीमा पार. लागोपाठचा तिसरा षटकार. का बॅटिंग चालू आहे ओमकार पाटील. आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फटका चांगला. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं गॅप मध्ये. फिल्डर वीट मिड विकेटचा सीमा पार. आला हा चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 78 धावा आणि 79 धावेचं भलं मोठं लक्ष
इथे मात्र उभा आला. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट लवकर 2 गेल्या, 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोशन आला, त्यानं 7 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये 17. असं वाटलं 50 पर्यंत रोखल्या जातील. त्याच्यानंतर विकी पाटील नावाचं वादळ त्यानं ठोकले 2 षटकार. त्यानंतर तुम्ही पाहिला मुकेश आला, त्याच्या बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार. ओमकारनं का बॅटिंग केली, फिनिश खूप छान केला ओमकारनं आणि अशा रीतीनं स्कोरबोर्डवरती संख्या तुम्ही पाहता 78. 79 धावेचा लक्ष्य. या लगेच टॉस साठी कुटारी टीमचा कॅप्टन आणि मांगरूळ टीमचा कॅप्टन, 2 टीमच्या कॅप्टनला लगेचच माझा आवाज आपल्यापर्यंत निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आलेल्या तमाम रसिकांचं ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर टीम आणि मी स्वतः साईनाथ राजे तलोजा मजकूर गाव आपलं सहर्ष हार्दिक 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 स्वागत करताय आणि घेऊन चलतोय क्रिकेटच्या या अथांग महासागरावरती. ते अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य ते दीप्तिमान तारांगण. जबरदस्त मॅच एका बाजूला आई गावदेवी 11 CSK सिद्ध करून टीम न सुरुवात जरी खराब झाली असली तरी मात्र शेवट अतिशय घोड केला. 79 धावांचा पाठला करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमची सलामीची एवन जोडी मैदानामध्ये दाखल होते. प्रितेश पाटील, गोविंदा पाटील, गोविंदाच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. परंतु पाहूया मॅचचा आनंद घेत असतील आमचे बंधुतुल्य मित्र. एक जबरदस्त व्हॉइस ऑफ रायगड, व्हॉइस ऑफ ठाणा योगेश मडवी, त्यानंतर आमचे आदिश पाटील जबरदस्त समालोचक मित्र, त्यानंतर आमचे क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व संतोष दादा भडवी, विजय रिक्षावाले या ठिकाणी आले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. आणि आमचे राजू पाटील देखील या ठिकाणी आले असतील. 7180 या ठिकाणी आले असतील. त्यांना विनंती करीन की राजू या पुढं आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजू पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रितेश पाटील, गोविंदा पाटील या ठिकाणी सज्ज झाले गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे विक्रांत पाटील सिद्धी करवले एक्सप्रेस मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 9 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळामध्ये पहिलाच बॉल. हाफ ट्रॅकर चाललाय चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये टॉय एंड वरती जरूर चेंडू लागला होता आणि त्यानंतर या चेंडूवरती आल्यात एकूण एकच धाव. श्री गणेश ओपन झाला. सिद्धिविनायक कोपर टीमच्या बाजूनं भरपूर मोठा लक्ष, जवळपास 15.80 ची सरासरी ते गाठायचे जिंकण्यासाठी.
गोविंदा संपूर्ण टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्याला घ्यावी लागेल, कारण गोविंदामध्ये क्षमता खूप मोठी आहे. मॅच मध्ये इथे मात्र दोन्ही संघाला कमर कसावी लागेल. जो जिजेल तो चमकेल आणि चमकण्यासाठी तुम्हाला इथे निश्चितच तुम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज असताना आपण विक्रांतची ही गोलंदाजी भारत असताना तीक्ष्ण तिखट मारा करत असताना गोविंदासाठी यावेळेस देखील चेंडू चाललाय. पॉइंट मधून गेल्याचा प्रयत्न होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये मोठा फलंदाज, बिग विकेट. कोपर टीमची ओळख इथे मात्र बाद होत आहेत गोविंदा. कोपर टीमला नाराज हे पश्चाताप अगदी त्यांच्या बॅट्स मधून निश्चित दर्शवतात. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय की गोविंदाला या स्ट्रोक वरती देखील पश्चाताप होतोय की व्यवस्थित मिडल झाला नाही, अन्यथा चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चौकार गेला असता. अमोल येत आहेत नवीन फलंदाज. आता पूर्णपणे अमोल आणि प्रितेश पाटील यांच्या खांद्यावरती आता जबाबदारी आली. विक्रांतची गोलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी या मैदानावरती दाखवत असताना चला मांगरुळ टीमचे संघनायक आलेले आहेत. स्वागत आहे आपल्या मांगरुळ टीम. तर खुटारी चैतन्येश्वर खुटारी टीम या टॉस साठी आपण मांगरुळ टीम अगदी वेळात वर उपस्थित राहिल्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार. यावेळेस आडव्या बॅटनं चाललाय चेंडू सकाळच्या दबबिंदून आग पेटवत चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन. जिम्मेदारी घेतली आहे. अमोल पहिल्या चेंडूवरती 400च्या स्ट्राईक रेटनं इथं फलंदाजी करत असताना जबरदस्त मारा करत असताना विक्रांत वरती इथे गत हल्ले सुरुवात केल्यात. 15.80 ची सरासरी गाठायची आहे जिंकण्यासाठी. दोन्ही टीम मध्ये प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना विक्रांत समोर फलंदाज उभा आहे. आडव्या बॅटनं लिमिट ऑन मध्ये डायरेक्ट हिट. इथे गरज नव्हती. चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद होतील. प्रितेश पाटील गरज नव्हती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कॉल तुमचा योग्य हवा होता, लक्ष नव्हता. एकदम प्रितेश अगदी स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. कॉल व्यवस्थितरित्या झाला नाही, त्या कारणास्तव फलंदाज रनआउटच्या माध्यमातून प्रितेशला देखील पडतावलं. 5 षटकांची मॅच तुम्हाला डोकं शांत ठेवून इथे खेळ करायचा आहे. यावेळी चेंडू चाललाय सरळ स्कोअर लाईक रिजन मधून. क्षेत्ररक्षक चांगली गोलंदाजी आणि सलामीची आपण जर पाहिलं टॉस हरल्यानंतर सिद्धी करवले टीमचे पॅकर समजा अक्षयजी पाटील यांनी या संघ पॅक केलाय. संघ खेळतोय कुमारी गाथा 11 सिद्धी करवली टीम आणि यांचे पॅक केले आमचे निश्चितच नितीन शेठ गावण यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला दिली, त्यांचं मनापासून आभार. विक्रांत शेवटचा बॉल, धावसंख्या धावफल करते 7. यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चाललाय चेंडू सरळ स्कोअर लाईक रिजन मधून आउट ऑफ द पार 6 रन.
त्यासाठी मांगरोळ टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 13 नवीन गोलंदाज. सेकंड स्पेल मध्ये वेगवान तेज तरार गोलंदाज अस्र, राहुल, समीर आल्यात. गाथा 11 आई गावदेवी CSK टीम सिद्धी करवले. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली, तरी दोन फलंदाजांचा घाशा गुंडाळला. तर अमोल आणि प्रवीण यांच्या खांद्यावरती जबाबदारी. हा चेंडू पाडल्याने थोडासा टर्न होत आहेत. प्रतुल आहेत. समीरची ही गोलंदाजी आपण पाहते. 5 षटकांची मॅच. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज सज्ज. समोरच्या दिशेने चाललाय. स्क्रीनच्या अगदी समोर क्षेत्ररक्षक त्यानं मात्र हुलकावणी दिली. हा चेंडू चालतोय सीमारेषे पार. 4 रन. जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आहेत. 17 म्हटलं तर कोणावरती येणार तो खतरा असेल, कारण दोन्ही टीम इथे जिंकण्याचा टास्क करत असताना समीर फुलर लाईनचा हा चेंडू होता. यावेळेस पाडल्यानंतर चेंडू इन स्विंग होतोय. चांगली गोलंदाजी पहा कशा पद्धतीनं चेंडूचा पेस आणि अतिशय चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी इथे साकारत असताना समीर नामक गोलंदाज. चला खुटारी टीम साठी एक शेवटची पुकार असेल. यावेळी फटका पासलाय शॉर्ट मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक इथे तैनात होते. फलंदाज बाद होतील. ते मात्र प्रथुलला परतावं लागेल. चांगली गोलंदाजी ते आपण पाहिली तर गोलंदाज सज्ज समीर. यो मिस डेफिनेटली एस्ट्या उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. बिग विकेट मैदानातून बाहेर. अमर पवारची पॉवर इथे संपुष्टात. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपतींचं निधन झाल्यानंतर त्यांना देखील 21 तोफ्यांची सलामी असते, परंतु निश्चित हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोणतेही पद नव्हता, परंतु त्यांना देखील 21 तोफांची सलामी दिली ती.
यावेळी स्टॅपिंग क्रिकेट चाललाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सिद्धेकोरे टीमच्या बाजूने संघाला पॅक केला अक्षयजी पाटील. गाथा नितीन शेट गावण्याच्या माध्यमातून ही टीम पॅक केली जाते. ओमकार नामक हा गोलंदाज एकूण धावसंख्या धाव फलकावरती 18. 79 धावेंचा पिछा करत असताना गोलंदाजासाठी गोलंदाजाच्या ट्रॅकरचा हा चेंडू मात्र चालला. चेंडू लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षक सॅम होते चेंडूवरती येतील तोपर्यंत चला कोठारी टीमचे कर्णधार येत आहेत. स्वागत आहे आपलं देखील. नाणेफेकी आपण लगेच करू. सिंगल डबल ना बात बनने वाले हे नाही. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. सिद्धिविनायक कोपर टीम यावेळी देखील ऑफ साइड मध्ये जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्नामध्ये यश संपादित होत नाही फलंदाजाला. अगदी चांगली गोलंदाजी ओमकारनं. विक्रांतची गोलंदाजी, समीरची आणि ओमकारची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे मैदानावरती. ओमकार यावेळी पंच आमच्या दिशेने वळताय. दर्शदासगी आहे. दिशा थोडी खराब आहे आणि वाईटची खून करत असताना पंच संघ जाऊन टेपलाय. एकूण 20 धावा. अद्याप देखील चेतावणी देखील दिली 52 पंचांनी. ओमकारची ही गोलंदाजी पाहिली. 3 चेंडू फेकल्यात ओमकारनं. यावेळेस देखील लेग स्टिकच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळतायत. 2 हात जमिनीला समांतर दर्शवित वाईटची खून करत असताना 1 धाव अंकित केली जाईल. 21 धाव फलकावरती. चला या मांगरोल टीम टॉस केला जाईल. ब्रह्मराजे आमचे आयोजक आहेत. यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी करू. या ब्रह्मराजे. सचिन राजे आमचे, किरणजी राजे, भाई राजे सर्व आमचे आयोजक कमिटी आहेत. सर्वांचा आभार. या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत यांची देखील राहिली आहे. तेजस पाटील, रोहन राजे असतील, प्रसाद राजे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला नेटवर्कची सुविधा आली. व्हेरी गुड स्ट्रोक. चेंडू मात्र मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत सॅम चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद. निर्णय घेतलाय. सांग ना. डिसिजन इज पेंडिंग मध्ये. चला ओमकारची ही गोलंदाजी. एकूण चेंडू फेकून झाल्यात. ओमकारांच्या षटकातील 4 झाल्यात. फास्ट केला आपण. चला जिंकणाऱ्या संघाला विनंती असेल की आपण विनर यांची मॅच खेळवणार आहोत. यावेळी चेंडू पाडलेला थोडा आतल्या दिशेनं शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. बंटी चांगलं क्षेत्ररक्षण बंटीचं देखील राहिलं. यावेळेस मिळालेल्या चेंडूवरती सिंगलनं फारसा फरक पडत नाहीये सिद्धेकोरे टीमला. कारण धावसंख्येचा वनवा भरपूर मोठा त्याने पेटवला. आणि त्यानंतर दडपण यावरी सिद्धिविनायक कोपर टीमवरती स्वस्त्यामध्ये गोविंद गेला. त्यानंतर अडचणींना सामोरं जावं लागलं. फुल्लर लाईनचा चेंडू होता. समोरच्या दिशेनं कॅच कॅरी केली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकी पाटील होते आणि फलंदाज बाद होतील ते मात्र
देखील भरपूर मोठं योगदान आमच्या संघासाठी राहिलं. फ्री नेटवर्क आणि फ्री वायफायच्या माध्यमातून त्यांची देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त. या प्रसाद राजे आपलं स्वागत आहे. 12 चेंडू 57 धाव्यांची गरज. जबरदस्त तडाखा मिस टायमिंग आहे. 2 क्षेत्ररक्षक येतील एका हाताने झेल कॅरी केलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षक या ठिकाणी होते. अश्विन टिपला झेल संपलाय तो मात्र. रौद्र रूप धारण करावं लागेल. 11 मध्ये 57. हो हो वेग होता. दिशा खराब आहे. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं F1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षक राहिलं. जबरदस्त अश्विन एका हातानं झेल त्या ठिकाणी कॅरी केल्यानंतर सामन्यामध्ये आपला वर्चस्व आपली दादागिरी आपली हुकूमत दहशत इथे दाखवत असताना टीम सिद्धी करवले CSK. टॅपिंग टॅपिंग क्रिकेट इथे पाहिलात आपण. कुठे चाललंय तिकडे गेले का कुठे बॅटनं चेंडू चाललाय सरळ काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण असो फलंदाजी असो मग गोलंदाजी असो पूर्णपणे आपल्या नावाची दहशत इथे वर्चस्व निर्माण केला मी म्हणेन सिद्धी करवली टीमनं. अक्षयजी पाटील यांच्या मनामध्ये खुशीचे लड्डू फुटत असताना राहुल समोर फलंदाज जयेश. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वलन घेतोय. राहुलची गोलंदाजी पाहिली. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या धावफल कळती फक्त 24. समोरच्या दिशेने चाललाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच मिळेल सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 25. षटकातील शेवटचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी मध्ये मी म्हटलं होतं वक्तव्य केलं होतं की सिद्धी करवली टीमची गोलंदाजी खूप तीक्ष्ण आहे. 26 आहेत. विकेटच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण. चला चौथा षटक कंप्लीट झालाय. फक्त औपचारिकता बाकी असेल कारण धावसंख्या अद्याप देखील 53 धावा. ओमकार समोरच्या दिशेने टॅपिंग क्रिकेट चालू ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक सिंगल विलेज सिंगल फक्त औपचारिकता बाकी 5 चेंडू मध्ये 52. पनवाच्या भरपूर दिल्ली कोसू दूर. ओमकार सुरेख गोलंदाजी.
सिद्धिविनायक कोपर टीम केवली गावामध्ये ज्या स्पर्धा चालू आहेत तिथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय, तर तिथे तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देऊ. दांडीकुल फलंदाज बाद. फास्ट जा आपण. उलव्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये रोशीच्या खात्यामध्ये एक सेंचुरी देखील आहे, परंतु हा फलंदाज तुम्ही ठेवला होता कुठे, हा देखील प्रश्न असेल. कारण सेंचुरी मारणं टेनिसमध्ये 5 षटकामध्ये इतकी सोपी गोष्ट नाही आहे. ओहो, फर्निचर डिस्ट्रॉय विकेट. पत्ते जातात त्या पद्धतीनं हे ते फलंदाजांचा घाशा गुंडाळलाय सिद्धिविनायक कोपर टीम. ओमकार आपल्या हाईटचा भरपूर चांगला उपयोग. व्हेरी गुड विकेट हॅट्रिक. जोरदार टाळ्या. स्पर्धेची ही दुसरी विकेट हॅट्रिक. क्या बात आहे. देखील संपादित केली. 5 विकेट घेतलेत आणि त्यानंतर 26 धावा 28 धावांचा एक भरीव योगदान आपण पाहिलं. 3 षटकार, 3 चेंडूवरती 3 षटकार आणि 1 चौकार.